हेडलाइंस से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्यावर खंडणीचा गुन्हा। उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष विजय किरोडकर फरार। कपडे विक्रेत्याकडून 85,000ची खंडणी मागितल्याचा आरोप। मंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंकडून पैशांची मागणी। मंत्री दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंवर आरोप। खोकेंचा आरोप करणारेच खोके मागत होते, केसरकरांची ठाकरेंवर टीका। 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात एनडीएला 39 जागा तर महाविकास आघाडीला 9 जागा मिळणार। टाइम्स नाऊ नवभारतच्या सर्वेचा अंदाज। ईव्हीएम आणि सर्वेवर विश्वास ठेवू नका, सर्वेनुसार ईव्हीएम सेट केले जातात, संजय राऊत यांचा आरोप। तर सर्वे काहीही येऊ द्या, नागरिकांनी ठरवलंय पंतप्रधान मोदींना निवडून द्यायचं, फडणवीसांचा विश्वास। राज्यसभेवर भाजपकडून नारायण राणे, विजय रहाटकर, पंकजा मुंडे, अमरीश पटेल आणि विनोद तावडेंच्या नावाची चर्चा। प्रदेश भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये या नावांवर चर्चा झाल्याची लोकशाहीला सूत्रांची माहिती। पंकजा मुंडेंसोबत राज्यसभेच्या उमेदवारीवर चर्चा झाली नाही। राज्यसभेवर कोणाला पाठवायचं याचा निर्णय केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड घेईल। राज्यसभेच्या उमेदवारीवर फडणवीसांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडी छत्रपती शाहू महाराजांना राज्यसभेची उमेदवारी देण्यासाठी सकारात्मक। महायुतीनेही शाहू महाराजांना पाठिंबा दिला पाहिजे, संजय राऊतांची प्रतिक्रिया। माजी आमदार बाबा सिद्दीकींनी दिला काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा। बाबा सिद्दीकी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। बाबा सिद्दीकींना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता। पंतप्रधान मोदी काश्मीरी पंडित चीन घुसखोरीवर बोलले नाही। मोदींच्या भाषणात मणिपूरचाही उल्लेख नाही। मोदींच्या भाषणावरून संजय राऊतांचा निशाणा। 400 जागा जिंकण्याची खात्री, मग वारंवार काँग्रेसवर टीका का? राऊतांचा सवाल। तर भाजपला आजही काँग्रेसची भीती, संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल। निवडणूक आयोगाच्या निकालामागची अदृश्य शक्ती नाही, तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानी मानेवर बसलेली भूताटकी। आयोगाच्या झुंडशाहीचा महाराष्ट्राची जनता पराभव करणार, सामनातून निवडणूक आयोगावर टीका। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आज मेळावा। मेळाव्याला जयंत पाटील करणार मार्गदर्शन। चिन्ह आणि नाव गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पहिला मेळावा। टॉप हेडलाइंस से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। ठाण्यात आमदार जितेंद्र आव्हाडांची बॅनरबाजी। घड्याळ चोरलं परंतु मनगट आमच्याकडेच आहे, अशा आशयाची बॅनरबाजी। पुण्यातील राष्ट्रवादी कार्यालयावर राष्ट्रवादी दावा करण्याची शक्यता, मात्र हे कार्यालय प्रशांत जगतापांच्या नावावर। कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। बीडचे युवा उद्योजक रोहन गायकवाडांनी केला 500 कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश। गायकवाडांच्या पक्षप्रवेशानंतर संदीप क्षीरसागरांना मोठा धक्का। महाराष्ट्रात इंडिया आघाडीची या महिन्यात पहिली जाहीर सभा होण्याची शक्यता। सभेला सोनिया गांधी उपस्थित राहण्याची शक्यता। आमदार रवींद्र धंगेकरांना सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर। महापालिकेच्या अधिकाऱ्याला धंगेकरांनी केली होती शिवीगाळ। मंत्रालय परिसरात रील्स शूट करण्यासंबंधी बंदी। कुख्यात गुंडाच्या व्हायरल रील्स नंतर आणली बंदी। विजय वडेट्टीवारांनी गुंडाचा व्हिडिओ केला होता ट्विट।
मनसे अध्यक्ष राज ठाकरे 14 किंवा 15 तारखेला कल्याण दौरा करण्याची शक्यता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेही ऍक्शन मोडमध्ये. आदित्य ठाकरे आज कल्याण दौऱ्यावर. आदित्य ठाकरे कोळसेवाडी शाखेला भेट देत पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट ऍक्शन मोडमध्ये. उद्धव ठाकरे मुंबईतील शाखांना देणार भेटी. अब्दुल सत्तारांच्या हुकुमशाही कारभाराविरोधामध्ये सिल्लोडमध्ये आंदोलन. आंदोलकांकडून फटाक्याची आतषबाजी करत जोरदार घोषणाबाजी. नागपूर विद्यापीठ परिसरामध्ये भाजप युवा मोर्चाचं आंदोलन. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा प्रतिकात्मक पुतळा जाळल्याप्रकरणी भाजप आक्रमक. कुणाल राऊतांवर कारवाई करा, भाजपची मागणी. महिनाभरात भाजपमध्ये अनेक मोठे पक्षप्रवेश होण्याची शक्यता. लोकसभा निवडणुकीमध्ये जास्त जागा मिळवण्यासाठी भाजपची रणनीती. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामध्ये संजय राठोडांविरोधातील न्यायालयातील लढा सुरूच राहणार. या प्रकरणात मला न्याय मिळेल, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची परखड प्रतिक्रिया. महाराष्ट्र पोलीस स्पर्धेचं मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते उद्घाटन. पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांच्या उपस्थितीमध्ये होणार कार्यक्रम. पुण्यात ईव्हीएम चोरी प्रकरणी 3 अधिकारी निलंबित. तहसीलदार कार्यालयाचं कुलूप तोडून पळवली होती मशीन. भुजबळांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे पदाधिकारी घेणार राज्यपालांची भेट. मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण करत असल्याचा भुजबळांवर आरोप. सोलापुरातील एकाच परिवारातील 86 जणांना मिळालं कुणबी प्रमाणपत्र. सकल मराठा समाजाच्या नेत्यांकडून कुटुंबाला कुणबी प्रमाणपत्र वाटप. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.